न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय बातमी आणि बरच काही। थोड्याच वेळापूर्वी औरंगाबादमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला। भाजपने काढलेल्या मोर्चामध्ये नागरिकही प्रचंड संख्येने सहभागी झाले होते। संभाजीनगरमध्ये सत्ता परिवर्तन होणारच असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। व्यवस्था परिवर्तनासाठी हा मोर्चा असल्याचंही त्यांनी सांगितलं। हा मोर्चा जनतेचा मोर्चा आहे। हा मोर्चा म्हणजे जनतेचा आक्रोश मोर्चा आहे असंही फडणवीस म्हणाले। एवढंच नाही तर यावेळेला सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही खरपूस टीका केली। पोस्टर फाडण्यासह अनेक मुद्द्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला। याच रस्त्याने एक मोर्चा घेऊन आपण आलो होतो। आपले नेते माननीय मुंडे साहेब आपल्या सोबत होते। 2013 चा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये आम्ही संभाजीनगरला सांगितलं होतं की सत्ता परिवर्तन अटळ आहे आणि सत्ता परिवर्तन झालं आणि आता पुन्हा संभाजीनगरला मोर्चा निघालाय। आजची लढाई सत्ता परिवर्तनाची नाहीये, सत्ता परिवर्तन तर होणारच आहे। आजची लढाई ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई है। हर गर्मी में संभाजीनगर की यही कहानी है। हर गर्मी में संभाजीनगर की यही कहानी है। हलक में प्यास है और आंखों में पानी है। हलक में प्यास है और आंखों में पानी है। ऊपर वाले तेरे से कोई गिला नहीं, ऊपर वाले तेरे से कोई गिला नहीं, ये तो नीचे वाले तेरे बंदों की बेईमानी है। या बेईमानांच्या बेईमानीने आज संभाजीनगरला तहानलेला ठेवलाय। आमच्या मुख्यमंत्र्यांना जर या ठिकाणी सांगितलं की आमच्याकडे पाणी येत नाही तर ते त्याच्यावर काहीच करायला तयार नाही। त्यांनी जर सांगितलं मी म्हणतो म्हणजे सत्य समजा, संभाजीनगर नाव कशाला पाहिजे, मी म्हणतो संभाजीनगर तर संभाजीनगर समजा। मला आता लक्षात आलं पाणी मागायला गेलं रावसाहेब तर काय होईल। मी म्हणतो संभाजीनगर, मी म्हणतो तर संभाजीनगर समजा। मी म्हणतो म्हणून बेफिकर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा। म्हणजे दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, अशा प्रकारचं आश्वासन आमचे मुख्यमंत्री देतील। कारण ते म्हणतात ती काळ्या दगडावरची रेघ आहे। आणि माझ्या या मोर्चाला परवानगी देताना किती अटी टाकल्या। एवढ्या अटी, इकडनं जायचं नाही, इकडे स्टेज करायचं नाही, इकडे हे करायचं नाही। अरे हा जनसैलाब आहे, तुम्ही रोखू शकत नाही। अशा अटीच तयार झाल्या नाही की आम्हाला थांबवू शकतील। आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, जनतेकरता या ठिकाणी काम करतो।